हॅलो एव्हरीवन, मी नया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि आज आपण पाहतोय ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कॅन आणि कुड. कॅन कधी वापरायचं आणि कुड कधी वापरायचं या वाक्यांवरून निश्चितच क्लिअर होईल. त्यामुळे आपण सुरुवात करूया. व्हिडिओ ॲज युजल शेवटपर्यंत नक्की पहा. करते सुरुवात. कॅन आणि कुड दोन्ही आपल्याला क्षमता म्हणजेच ॲबिलिटी दाखवतं. मी करू शकते, मला करता येतं अशा अर्थी कॅन आणि कुड आपण दोन्ही वापरू शकतो. कॅन आहे प्रेझेंट टेन्स मूळ क्रियापद म्हणून. मूळ क्रियापद म्हणजे ते ऑक्झिलरी वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद. आणि कॅनचं भूतकाळी रूप आहे, पास्ट टेन्स आहे कुड. पाहूया कसं ते आणि कसं वापरायचं वाक्यांमध्ये ते. पहिलं वाक्य मी लिहिलं आहे, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. आय कॅन स्पीक इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकते किंवा मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो. म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोलता येतं अशा अर्थी आय कॅन स्पीक इन इंग्लिश. सेकंड वाक्य, आय कुड स्पीक इन इंग्लिश इन मीटिंग येस्टरडे. आय कुड स्पीक इन इंग्लिश इन मीटिंग येस्टरडे. आय कुड स्पीक मी बोलू शकले किंवा मी बोलू शकलो. इन इंग्लिश इंग्लिशमध्ये. इन मीटिंग मीटिंगमध्ये. येस्टरडे काल. काल मी मीटिंगमध्ये इंग्लिश बोलू शकले किंवा इंग्लिशमध्ये बोलू शकलो. मला इंग्लिशमध्ये बोलता आलं. भूतकाळ दाखवला कुड या ऑक्झिलरी वर्बने. थर्ड वन, आय कॅन स्विम. सॉरी, ही कॅन स्विम. ही कॅन स्विम. तो पोहू शकतो, त्याला पोहता येतं. ही कुड स्विम इन द रिव्हर लास्ट वीक. ही कुड स्विम इन द रिव्हर लास्ट वीक. ही कुड स्विम त्याला पोहता आलं. इन द रिव्हर नदीत. लास्ट वीक मागच्या आठवड्यात. मागच्या आठवड्यात त्याला नदीमध्ये पोहता आलं. तो नदीत पोहू शकला. पास्ट टेन्स भूतकाळ म्हणून कुड. नेक्स्ट वन, शी कॅन डान्स ग्रेसफुली. शी कॅन डान्स ग्रेसफुली. ती सुंदर नृत्य करू शकते. तिला सुंदर नृत्य करता येतं. नेक्स्ट, शी कुड डान्स नाईसली ऑन स्टेज लास्ट इव्हिनिंग. शी कुड डान्स नाईसली ऑन स्टेज लास्ट इव्हिनिंग. शी कुड डान्स तिला नृत्य करता आलं. नाईसली छानपैकी. ऑन स्टेज स्टेजवर. लास्ट इव्हिनिंग मागच्या किंवा कालच्या संध्याकाळी. काल संध्याकाळी तिला स्टेजवर सुंदर नृत्य करता आलं. भूतकाळ दाखवला कुड या ऑक्झिलरी वर्बने. नेक्स्ट वन, इट कॅन रन व्हेरी फास्ट. इट कॅन रन व्हेरी फास्ट. इट हे सिंग्युलर प्रोनाऊन एकवचनी सर्वनाम आहे आणि म्हणून पक्षी, प्राणी, बाळ किंवा लहान मूल यांच्यासाठी एक असं आपण ते वापरू शकतो. म्हणून मी मग अर्थ म्हणताना ते म्हणतेय एकवचनी. इट कॅन रन व्हेरी फास्ट. ते खूप जोरात पडू शकतं. त्याला खूप जोरात धावता येतं. नेक्स्ट वन, येस्टरडे इट कुड रन ऑन ग्राउंड. येस्टरडे इट कुड रन ऑन ग्राउंड. येस्टरडे म्हणजे काल. इट कुड रन त्याला पोहता आलं. ऑन ग्राउंड मैदानावर. मैदानावर काल त्याला धावता आलं. पोहता मी चुकून म्हटलंय, पळता आलं. धावता आलं म्हणजे ते धावू शकलं काल म्हणून कुड घेतला. पास्ट टेन्स भूतकाळ. वी कॅन राईट नीटली. वी कॅन राईट नीटली. वी म्हणजे आपण, कॅन म्हणजे शकतो, राईट म्हणजे लिहिणे, नीट म्हणजे व्यवस्थितपणे. आपण व्यवस्थितपणे लिहू शकतो. आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता येतं. आणि वी कुड राईट नीटली इन आवर एक्झाम येस्टरडे. वी कुड राईट नीटली इन आवर एक्झाम येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काल. इन आवर एक्झाम म्हणजे आपल्या परीक्षेत. वी कुड राईट नीटली आपण व्यवस्थितपणे लिहू शकलो. आपण काल आपल्या परीक्षेत व्यवस्थितपणे लिहू शकलो म्हणजेच आपल्याला लिहिता आलं. पास्ट टेन्स भूतकाळ कुड या ऑक्झिलरी वर्बने दाखवला. नेक्स्ट वन, दे कॅन प्ले
बॅडमिंटन. दे कॅन प्ले बॅडमिंटन. त्यांना बॅडमिंटन खेळता येतं. ते बॅडमिंटन खेळू शकतात. दे कुड प्ले बॅडमिंटन ऑन नॅशनल लेव्हल. दे कुड प्ले बॅडमिंटन ऑन नॅशनल लेव्हल. ते कुड प्ले म्हणजे खेळू शकले बॅडमिंटन नॅशनल लेव्हल म्हणजे राष्ट्रीय स्तरावर. राष्ट्रीय स्तरावर ते बॅडमिंटन खेळू शकले, त्यांना खेळता आलं. इन द पास्ट भूतकाळात म्हणून कुड. यू कॅन रिसाइट अ पोएम. यू कॅन रिसाइट अ पोएम. तू कविता म्हणू शकतेस. तू कविता म्हणू शकतेस. तू कविता म्हणू शकतोस. तुम्ही कविता म्हणू शकता. रिसाइट हे वर्ब आहे. कविता म्हणणं तालात. असं जेव्हा आपण एखादी गोष्ट तालात म्हणतो तेव्हा ते रिसाइट असं इंग्लिशमध्ये आपण क्रियापद वापरतो. म्हणून कविता ही नेहमी आपण तालात म्हणतो, म्हणून रिसाइट अ पोएम असं आपण म्हणतो. यू कॅन रिसाइट अ पोएम. तू कविता म्हणू शकलास किंवा म्हणू शकतोस नेहमी. तू कविता म्हणू शकतेस. तुम्ही कविता म्हणू शकता. आणि यू कुड रिसाइट दॅट पोएम ब्युटिफुली इन येस्टरडेज कॉम्पिटिशन. यू कुड रिसाइट दॅट पोएम ब्युटिफुली इन येस्टरडेज कॉम्पिटिशन. यू कुड रिसाइट तू म्हणू शकतोस, शकलास किंवा शकलीस किंवा तुम्ही म्हणू शकलात. दॅट पोएम ती कविता. ब्युटिफुली सुंदर रीतीने. इन येस्टरडेज कॉम्पिटिशन कालच्या स्पर्धेमध्ये. कालच्या स्पर्धेमध्ये तू ती कविता सुंदरपणे म्हणू शकलास किंवा म्हणू शकलीस किंवा तुम्ही ती कविता सुंदरपणे म्हणू शकलात. तुम्हाला म्हणता आली. इन द पास्ट भूतकाळात म्हणून घेतलं कुड. अशा पद्धतीने ही सगळी 14 वाक्य घेतली आपण. आणि कुठची पद्धत वापरली तर आय, ही, शी, इट, वी, दे आणि यू ही 7 प्रोनाउन्स सर्वनाम घेऊन 7 वाक्य, कॅनची 7 आणि कुडची 7 अशी टोटल 14 वाक्य आपण इथे तयार केली. कॅन हे नेहमी करू शकतो अशा अर्थी म्हणताना कॅन वापरलंय. आणि आधी कधीतरी भूतकाळात पास्ट मध्ये करू शकलं कोणी तेव्हा आपण कुड वापरलंय भूतकाळी रूप म्हणून. ही आहेत कॅन आणि कुड या 2 ऑक्झिलियरी वर्ब्सची वाक्य. निश्चित समजलं असेल. अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की 7 एप्रिल ते 7 जुलै 3 महिने मी एक ऍडव्हान्स्ड इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करते. 7 एप्रिल पासून सुरू करते. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये त्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर निश्चित मला व्हॉट्सअप मेसेज करूच शकता. Thank you very much for watching this video today. Keep watching, like, share and subscribe my channel. Thanks once again and bye bye.